नमस्कार. 1 फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प सादर झाला. आता बजेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मोठे मोठे आकडे, क्लिष्ट शब्द. पण खरं तर हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये. सरकारने आपल्या कराच्या पैशाचा हिशोब कसा दिला आहे आणि पुढच्या वर्षासाठी काय योजना आखली आहे हे समजून घेण्याची हीच वेळ आहे. चला तर मग या बजेटचा सोप्या भाषेत आढावा घेऊया. बजेटच्या भाषणात नेहमीप्रमाणे भविष्यातील भारताचं एक खूप आकर्षक चित्र रंगवण्यात आलं. चला, आधी त्यातील काही मोठ्या घोषणांवर एक नजर टाकूया. सुरुवात करूया तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातून. सेमीकंडक्टर मिशन 2.0. टेक्नॉलॉजीनंतर देशाच्या पायाभूत सुविधांना वेग देण्याचं आश्वासनही दिलं गेलं. आणि यात समावेश होता तो हाय स्पीड रेल्वेसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा. एवढंच नाही, 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप्स, मेगा टेक्स्टाईल पार्क. अरे वाह! ही यादी ऐकून तर असं वाटतंय की भारत विकसित राष्ट्र बनण्यापासून आता फार दूर नाही. पण खरंच तसं आहे का? मोठी स्वप्न दाखवणारी भाषणं ही झाली एक बाजू. पण बजेटची खरी कहाणी ना, ती दडलेली असते आकड्यांमध्ये. आणि जेव्हा आपण ह्या मोठ्या घोषणांच्या मागचे आकडे पाहायला लागतो, तेव्हा एक वेगळंच चित्र आपल्यासमोर येतं. चला, तेच चित्र आज जरा समजून घेऊया. सगळ्यात आधी त्या प्रश्नाबद्दल बोलूया जो प्रत्येक बजेटच्या वेळी मध्यमवर्गीय करदात्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो म्हणजे इन्कम टॅक्समध्ये काही सवलत मिळणार की नाही. सध्या देशात मागणी कमी होत चालली आहे, त्यामुळे अशी अपेक्षा होती की कर सवलत देऊन लोकांच्या हातात जास्त पैसे राहतील आणि ते खर्च करतील. पण याचं सरळ उत्तर आहे, असं काहीही झालेलं नाही. इन्कम टॅक्स स्लॅब आणि दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. उलट शेअर बाजारात खरेदी विक्रीवर लागणारा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे STT तो वाढवण्यात आलाय. याचा अर्थ फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करणं आता आणखी महाग होणार आहे. आणि या घोषणेचा परिणाम तो लगेचच शेअर बाजारावर दिसला. बजेटच्या भाषणानंतर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स तब्बल 2800 अंकांनी कोसळला. आता एक पाऊल मागे येऊया आणि बजेटवर एक ढोबळ नजर टाकूया. म्हणजे सरकारला पैसा नक्की कुठून मिळतो आणि तो कुठे खर्च होतो हे समजल्याशिवाय पुढचे आकडे समजायला थोडे कठीण जातील. तर बघा, सरकारकडे पैसा येण्याचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे कर्ज. एकूण उत्पन्नापैकी तब्बल 24% रक्कम ही कर्जातून येते. यानंतर क्रमांक लागतो तो आपण भरलेल्या आयकराचा, जो आहे 21%, आणि कंपन्यांकडून मिळणाऱ्या कॉर्पोरेट कराचा, जो आहे 18%. आता हा पैसा कुठे जातो ते पाहूया. सगळ्यात मोठा खर्च म्हणजे राज्यांना त्यांच्या करांचा वाटा देणे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दुसरा सर्वात मोठा खर्च आहे तो म्हणजे व्याज भरणे. सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल 20% रक्कम फक्त आणि फक्त घेतलेल्या कर्जावरील व्याज भरण्यात खर्च होते. आता आपण ह्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, घोषणा विरुद्ध आकडेवारी. इथे आपल्याला एक असा पॅटर्न दिसेल जो बजेटच्या भाषणात सहसा कधीच सांगितला जात नाही. चला, शिक्षण क्षेत्रापासून सुरुवात करूया. बजेटमध्ये घोषणा झाली की शिक्षण आणि उद्योग यांना जोडण्यासाठी मोठ्या औद्योगिक कॉरिडॉरजवळ 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप उभारणार. ऐकायला किती छान वाटतं नाही का? पण जेव्हा आपण प्रत्यक्ष आकडे बघतो तेव्हा खरी समस्या लक्षात येते. शिक्षणावरचा खर्च GDPच्या टक्केवारीनुसार अजूनही खूप कमी आहे. विचार करा, 1964 मध्ये कोठारी आयोगाने आणि 2020 मध्ये नवीन शिक्षण धोरणाने GDPच्या 6% खर्च करण्याची शिफारस केली होती. पण आजही आपण 3%पेक्षा कमी खर्च करतोय. आता आरोग्य क्षेत्राकडे पाहूया. इथेही अनेक चांगल्या घोषणा झाल्या आहेत, जसं की नवीन वैद्यकीय संस्था उभारणे आणि सध्याच्या संस्थांचा दर्जा सुधारणे. पण इथेही तोच पॅटर्न दिसतो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO म्हणते की देशाच्या GDPच्या 5% आरोग्यावर खर्च करायला हवा. पण भारताचा आरोग्य खर्च अजूनही GDPच्या सुमारे 2%वरच अडकून आहे. पुढचा मुद्दा तर आणखी धक्कादायक आहे, कारण तिथे आकडे वाढले नाहीत, उलट कमी झाले आहेत. मी बोलतोय नागरी पायाभूत सुविधांबद्दल. एकीकडे शहरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या गोष्टी केल्या जातात, तर दुसरीकडे शहरी विकासावरील सरकारी खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 11.6%ची घट झाली आहे. आणि गंमत म्हणजे फक्त तरतूद कमी आहे असं नाही, तर दिलेला पैसाही पूर्ण वापरला जात नाहीये. उदाहरणार्थ, प्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या निधीपैकी फक्त 2%पेक्षा कमी रक्कम प्रत्यक्षात खर्च झाली.
आता वळूया सर्वात चिंताजनक विषयाकडे, बेरोजगारी. या बजेटमध्ये बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मेगा टेक्स्टाईल पार्क, एसएमई ग्रोथ फंड अशा अनेक योजनांची यादी दिली आहे. पण यात एक मोठी अडचण आहे. हे सगळे उपाय अप्रत्यक्ष आहेत. म्हणजे यातून किती नोकऱ्या निर्माण होतील, त्यांची गुणवत्ता काय असेल किंवा हे कधी होईल याचं कोणतंही ठोस लक्ष ठरवलेलं नाहीये. आता आपण त्या मोठ्या प्रश्नांकडे येऊया जे आज जगभरात अनिश्चितता निर्माण करत आहेत, जसं की व्यापार युद्ध आणि एआय क्रांती. या बजेटमध्ये त्यांना सामोरे जाण्यासाठी काय तयारी दिसते? जागतिक व्यापारात जी अस्थिरता आहे त्याला तोंड देण्यासाठी बजेटमध्ये आत्मनिर्भरतेवर भर देण्यात आला आहे. सेमीकंडक्टर मिशन आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स निर्मितीला प्रोत्साहन देऊन देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट दिसतंय. पण एक गोष्ट आहे जी थोडी अनिश्चितता निर्माण करू शकते. एआय ॲप्लिकेशन्ससाठी जे डेटा सेंटर्स लागतात ते भारतात उभारण्यासाठी परदेशी कंपन्यांना चक्क 20 वर्षांची करसुटी देण्यात आली आहे. आता हे डेटा सेंटर्स प्रचंड प्रमाणात वीज आणि पाणी वापरतात. जिथे आधीच पाणी टंचाई आणि प्रदूषणाची समस्या गंभीर आहे, तिथे अशा प्रकल्पांमुळे सामान्य माणसाच्या संसाधनांवर नेमका काय परिणाम होईल, हा एक मोठा प्रश्न आहे. तर या संपूर्ण विश्लेषणातून एकच पॅटर्न अगदी स्पष्ट होतो. शिक्षण असो, आरोग्य असो किंवा शहरी विकास, घोषणा मोठ्या आणि आकर्षक आहेत, पण त्या पूर्ण करण्यासाठी जे आर्थिक पाठबळ लागतं ते आकड्यांमध्ये मात्र तितकंसं दिसत नाहीये. आणि शेवटी एक मोठा प्रश्न उरतो. जेव्हा आपण एखाद्या बजेटचं मूल्यांकन करतो तेव्हा खरी गोष्ट कशातून कळते? आकर्षक भाषणातून की त्यामागे लपलेल्या आकड्यांच्या स्प्रेडशीटमधून? नक्की विचार करा.